एकेकाळी फ्लॉरेन्स नावाच्या शहरात एक खूपच सुंदर आणि हुशार मुलगा राहत होता, ज्याचं नाव होतं जॉनी. ज्याने त्याच्या आईला लहानपणीच गमावलं होतं. खूप वर्षांनंतर त्याच्या वडिलांनी पुन्हा एकदा लग्न केलं आणि आता त्याची सावत्र आई त्याच्या सोबत राहू लागली होती. ती खूपच क्रूर होती आणि ती जॉनी आणि त्याच्या वडिलांच्या वाईटावर टपली होती. मला हा मुलगा आणि त्याचे वडील अजिबात आवडत नाहीत. मात्र मला सगळ्यात आधी या मुलापासून पिछा सोडवायला हवा. मी असं काय करू जेणेकरून तो घर सोडून निघून जाईल? मी त्याला खायला तर देत नाहीच, त्याच्याशी नीट वागतही नाही आणि इतकं असूनही तो इथेच आहे. जॉनी टेबलावर बसला होता. ही पोळी किती कडक आहे. मला ही पाण्यात बुडवायला हवी, जेणेकरून ती नरम होईल आणि मग ती मी खाऊ शकेन. जेव्हा तो पाण्याच्या फवाऱ्याजवळ पोळी भिजवायला गेला तेव्हा तिथून एक म्हातारा माणूस जात होता, जो अतिशय वाईट अवस्थेत असलेला दिसत होता. मी अतिशय उपाशी आहे छोट्या मुला. तू मला तुझ्या पोळीतला एक तुकडा देऊ शकशील का? जरूर सर, मात्र ही पोळी खूपच कडक आहे आणि तुम्हाला द्यायला माझ्याकडे अजून काहीही नाहीये. मला चालेल. आणि त्या म्हाताऱ्या माणसाने ती पोळी खाल्ली. धन्यवाद मुला, तू चांगलं काम केलं आहेस आणि तुला बक्षीस मिळायला हवं. तुला सांगतो, मी कोणी भिकारी नाही बरं का. मी आहे एक अतिशय शक्तिशाली जादूगार. मी तुला 3 इच्छा मागण्याचं वरदान देतो. जॉनीने डोकं खाजवून विचार केला की त्याला नक्की काय हवंय. मी विचार केलाय आणि मला या 3 गोष्टी हव्या आहेत. पहिली ही की जेव्हा माझी सावत्र आई मला पाहिल तेव्हा तेव्हा तिला प्रचंड हसू येईल. आणि दुसरी ही की मला एक चेंडू हवा आहे आणि जेव्हा तो मी फेकेन तेव्हा तो उड्या मारणं बंद नाही करू शकणार. आणि तिसरी ही की मला एक जादुई बासरी हवी आहे, जी लोकांना नाचवू शकेल. तुझी इच्छा पूर्ण होईल. हा घे तुझा उड्या मारणारा चेंडू आणि तुझी बासरी. मग तो माणूस गायब झाला आणि जॉनी घरी निघून गेला. तो सरळ त्याच्या सावत्र आईकडे गेला. आई, मी माझी पोळी खाल्ली. खूप अरे देवा, माझं हसणं तर थांबतच नाहीये. आणि ती जितक्या वेळ त्याच्याकडे पाहायची तशी अजूनच हसू लागायची. आई, तू हसते का आहेस? हसण्यासारखं काय आहे? मग त्याच्या लक्षात आलं की त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. मी आता माझ्या खोलीत जातो. ज्या क्षणी तो त्याच्या खोलीत गेला त्या क्षणी तिचं हसणं थांबलं. हे काय होतंय? माझं हसू तर थांबतच नाहीये. जेव्हा जेव्हा तो मुलगा त्याच्या सावत्र आई समोर यायचा ती हसायला लागायची. तिला काहीच करता येत नव्हतं. तिला जेवणही बनवता येत नव्हतं, ना घरकाम करता येत होतं. ती झोपूही शकत नव्हती. ती फक्त हसत आणि हसत राहायची. कोणीतरी असं नक्कीच असेल जो माझी मदत करू शकेल. मी असं जगूच शकत नाही. तिने डॉक्टरांना दाखवलं, पण काहीच परिणाम झाला नाही. डॉक्टरांनी मला खूप औषधं तर दिली, मात्र काहीच परिणाम नाही झाला. आता कोण माझी मदत करेल? आता मी पर्वतावर जाईन. लोक म्हणतात की तिथे एक जादूगार राहतो. लोक म्हणतात की तो खूपच हुशार आहे. म्हणूनच दुसऱ्या दिवशी ती जादूगाराला शोधायला बाहेर पडली. तुझ्यावर कोणीतरी जादू केली आहे. कदाचित माझ्या सावत्र मुलाने. त्याने तुझ्यावर जादुई आणि रहस्यमय तंत्रविद्या केली आहे. मला त्याच्याशी बोलायलाच हवं. आणि जादूगार त्या पाण्याच्या फवाऱ्याजवळ गेला जिथे त्याने त्याला पोळी भिजवताना पाहिलं होतं. कोण आहेस तू मुला? तू कोण आहेस? मी तुझ्या सावत्र आईची मदत करू इच्छितो. मला लवकर सांग की तू नक्की काय केलं आहेस. मी तर काहीच केलं नाहीये. मागच्या काही दिवसात तू कोणाशी बोललास? तू काय करत होतास? मला सांग.
तुम्ही खूपच प्रश्न विचारतात. मी थकलो आहे. तुम्हाला हा चेंडू दिसतो आहे का? हो. का? मग मुलाने तो चेंडू उडवला आणि तो थांबेच ना. जर तुम्ही या चेंडूला थांबवू शकलात तर मी तुम्हाला सगळं काही सांगेन. जादूगाराने चेंडूचा शेतभर पाठलाग केला आणि तो त्या चेंडू सोबतच हरवून गेला. जादूगाराबद्दल जेव्हा काहीच कळलं नाही तेव्हा त्याच्या सावत्र आईने जॉनीला राजाकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. या मुलाच्या विरोधात काय आरोप आहेत? हा एक जादूगार आहे. तुला कसं माहित? मी जेव्हा त्याच्याकडे पाहते तेव्हा माझं हसू मी थांबवूच शकत नाही. मला कळतंय की तू बोलू शकत नाहीयेस. हरकत नाही, मी खूप घाईत आहे. मुला, तुला तुरुंगात जावं लागेल. ठीक आहे, पण जेलमध्ये जाण्याआधी मला माझी बासरी वाजवायची आहे. तू ती हव्या तितका वेळ वाजवू शकतोस. जसा जॉनी बासरी वाजवू लागला तशी त्याची सावत्र आई, दरबारातील लोक आणि राजा सगळेच असं नाचू लागले जणू त्यांच्या पायात स्प्रिंग्स बसवल्या होत्या. मी थकले आहे. मी हे अजून नाही करू शकत. कृपा करून आमच्यावर दया करा. राजा, जर तुम्ही मला वचन दिलं की तुम्ही मला सोडून द्याल आणि तुम्ही मला माझ्या सावत्र आईपासून दूर ठेवाल तेव्हाच मी बासरी वाजवणं थांबवेन. मी तुला वचन देतो. मुलाने बासरी वाजवणं बंद केलं, त्याचबरोबर लोकांनी नाचणं देखील बंद केलं. आणि राहिला तुझ्या सावत्र आईचा प्रश्न, तर तिला दूर शहरात जावं लागेल आणि ती पुन्हा कधीच या शहरात येऊ शकणार नाही आणि तुला त्रासही देऊ शकणार नाही. खूप खूप धन्यवाद. आणि तेव्हापासून लहानगा जॉनी आनंदाने राहू लागला. एकेकाळी एक तरुण प्रवासी होता जो इथे तिथे भटकत राहायचा, कारण त्याला वेगवेगळे देश पाहायची आवड होती. एके दिवशी तो चालत असताना त्याला एक डबा दिसला. त्याने डबा उघडला तसा तो जादूचा डबा बोलू लागला. काय हवंय तुला? तो खूपच घाबरून गेला, मात्र डबा फेकून देण्याच्या ऐवजी त्याने तो बंद केला आणि स्वतःच्या खिशात ठेवून दिला. मग तो पुढे जाऊ लागला आणि प्रवास करता करता तो स्वतःशी म्हणाला, जर यावेळी डब्याने मला विचारलं की मला काय हवंय तर मला माहितीये काय मागायचं आहे ते. म्हणून त्याने जादुई डबा उघडला आणि त्यातून आवाज आला, काय हवंय तुला? माझी टोपी सोन्याने भरून टाक. आणि लगेचच त्याची टोपी सोन्याच्या नाण्यांनी भरून गेली. तर आता त्याला कशाचीही गरज नव्हती. तो पुढे प्रवास करत राहिला घनदाट जंगलातून देखील, आणि शेवटी तो एका सुंदर महालापाशी येऊन पोहोचला. महालात एक राजा राहत होता. तरुण प्रवासी महालाभोवती फिरत राहिला आणि शेवटी राजाने त्याला पाहिलं आणि विचारलं की तो तिथे काय करत होता. मी फक्त तुमचा महाल पाहत होतो. तुला देखील असाच एक महाल हवा आहे, हो ना? तरुण प्रवाशाने उत्तर दिलं नाही. मात्र जेव्हा सूर्य बुडाला आणि रात्र झाली तेव्हा त्याने जादूचा डबा उघडला. काय हवंय तुला? माझ्यासाठी एक महाल बनव ज्याच्या भिंती सोन्याच्या असतील आणि विटा हिऱ्यांच्या असतील आणि सगळं सामान चांदी आणि सोन्याचं असेल. त्याचं म्हणणं पूर्ण होताच राजाच्या महालासमोरच एक दुसरा महाल उभा राहिला, अगदी जसा त्याला हवा होता तसाच. जेव्हा राजा झोपेतून उठला तेव्हा समोर इतका राजशाही महाल पाहून तो थक्क झाला. तो महाल सूर्याच्या किरणांमध्ये चमकत होता. म्हणूनच राजा तरुण प्रवाशाला भेटायला गेला आणि त्याने प्रवाशाला सांगितलं की तो खूपच शक्तिशाली राजा आहे आणि त्याला आशा आहे की ते सगळे एकत्रच राहतील. आणि त्याने त्याला स्वतःच्या मुलीशी लग्न करण्याची परवानगी देखील दिली. आणि झालं देखील तसंच. राजकुमारीने त्या तरुण प्रवाशाशी लग्न केलं आणि ते सगळे सोन्याच्या महालात आनंदाने राहू लागले. मात्र राजाची पत्नी त्या तरुण प्रवाशाचा मत्सर करू लागली.
राजकुमारीने स्वतःच्या आईला त्या जादूच्या डब्याबद्दल सांगितलं होतं. त्या डब्यानेच त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या होत्या आणि म्हणूनच राणीने स्वतःच्या नोकराला लाच देऊन जादूचा डबा चोरण्यास सांगितलं. नोकराने रोज रात्री डबा कुठे ठेवला जातो हे खूप बारकाईने पाहिलं. त्याने एका संध्याकाळची वाट पाहिली आणि जादूचा डबा चोरण्याचा प्रयत्न केला. अंधाऱ्या रात्री जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा नोकराने डबा चोरला आणि त्याला स्वतःच्या मालकिणीकडे घेऊन गेला. राणीने डब्याचं झाकण उघडलं आणि जादूचा डबा तिच्याशी बोलू लागला. काय हवंय तुला? लाल समुद्राच्या पलीकडे तू मला व माझ्या नवऱ्याला आमच्या नोकरांसहित घेऊन चल, मात्र माझ्या मुलीला व तिच्या पतीला मात्र इथेच ठेव. जेव्हा राजकुमारी आणि तिच्या पतीला जाग आली तेव्हा ती जुन्या किल्ल्यात होते आणि जादूचा डबा गायब झाला होता. तरुण प्रवासी घोड्यावर स्वार झाला आणि खिशात जितकी सोन्याची नाणी तो कोंबू शकत होता त्याने कोंबली. त्याने आजूबाजूच्या सगळ्या देशांमध्ये पाहिलं, मात्र जादूचा डबा मिळालाच नाही. लवकरच त्याचे पैसे संपून गेले, मात्र तो पुढे जातच राहिला जोवर त्याचा घोडा त्याला घेऊन जाऊ शकत होता. कोणीतरी त्याला सांगितलं की त्याला राक्षसाचा सल्ला घेतला पाहिजे, कारण राक्षस दूरवर प्रवास करतो आणि कदाचित तो त्याची मदतही करू शकतो. म्हणूनच तरुण प्रवासी खूप दूरवर गेला आणि तो त्या राक्षसापर्यंत जाऊन पोहोचला. तिथे त्याला एक म्हातारी बाई भेटली, जी त्याला म्हणाली, तू इथे काय करतो आहेस? माझा मुलगा दिसेल त्याला खाऊन टाकतो. तुला तर जिवंत राहायचं असेल तर इथून पळून जा आणि परत येऊ नकोस. मात्र तरुण प्रवाशाने तिला त्याची दुःखद गोष्ट सांगितली आणि म्हणाला की कदाचित तुमच्या मुलाने तो सोन्याचा महाल पाहिला असेल. जेव्हा तो ही शेवटची गोष्ट म्हणत होता तेव्हाच राक्षस तिथे आला आणि म्हणाला की त्याला एका चविष्ट मानवाचा वास आला आणि त्याला वाटलं की जेवणाची वेळ झाली आहे. मात्र त्याच्या आईने त्याची समजूत काढली व त्याला सांगितलं की या बिचाऱ्या माणसाने सगळंच गमावलं आहे आणि इतक्या दूरवर तुझा सल्ला घेण्यासाठी आला आहे. म्हातारीने तरुण प्रवाशाला सांगितलं की तू न घाबरता समोर ये. तरुण प्रवासी न घाबरता राक्षसाच्या समोर आला आणि विचारू लागला की त्याने सोन्याचा महाल पाहिला आहे का. यावर राक्षस म्हणाला, हो, मी सोन्याचा महाल पाहिला आहे आणि त्याला तोडून टाकायचा प्रयत्न देखील केला आहे, कारण मला आत राहणाऱ्या लोकांना खायचं होतं. मात्र तो महाल इतका मजबूत आहे की मी आतमध्ये नाही जाऊ शकलो. तू मला सांग की तो महाल कुठे आहे? इथून खूप लांब, लाल समुद्राच्या पलीकडे. शेवटी इतका प्रवास केल्यावर तरुण प्रवाशाला महालाचा पत्ता मिळाला. कसा बसा खूप मेहनत करून तो लाल समुद्रापर्यंत जाऊन पोहोचला. जेव्हा तो महालापर्यंत जाऊन पोहोचला तेव्हा त्याने एका माळ्याच्या रूपात वेषांतर केलं आणि महालात जाऊन विचारू लागला की त्यांना माळ्याची गरज आहे का. जेव्हा त्यांनी त्याला कामावर ठेवलं तेव्हा तो खूपच खुश झाला. तो उरलेला सगळा दिवस बाकीच्या नोकरांसोबत आपल्या मालकाच्या श्रीमंतीबद्दल बोलण्यात घालवत असे. त्याने एका नोकराणीशी मैत्री वाढवली आणि तिला जादूच्या डब्याबद्दल सांगायला भाग पाडलं आणि त्याने विचारलं की तो डबा त्याला पाहायचा आहे. एके संध्याकाळी नोकराणी डबा उचलून त्याला दाखवायला घेऊन आली आणि जेव्हा नोकराणीने डब्याला गादीच्या एका बाजूला लपवलं तेव्हा नोकराने ती जागा पाहून ठेवली. दुसऱ्या रात्री जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा तरुण प्रवासी हळूच तिथे आला आणि त्याने जादूचा डबा घेतला. त्याने तो उघडला आणि डबा त्याला विचारू लागला, काय हवंय तुला? मला माझ्या महालात जायचं आहे जिथे तो पूर्वी उभा होता तिथे, आणि माझी अशी इच्छा आहे की राजा राणी आणि त्यांचे सगळे नोकर लाल समुद्रात बुडून जाऊन. त्याचं म्हणणं पूर्ण होताच तो पुन्हा जुन्या महालात स्वतःच्या पत्नीसोबत जाऊन पोहोचला. महालात राहणारे बाकीचे सगळे लाल समुद्रात डुबून गेले होते. राजकुमारी रोज आणि सोनेरी पक्षी. खूप खूप वर्षा अगोदर एका दूरच्या राज्यात एक सुंदर राजकुमारी राहत होती. तिचे केस खूप लांब आणि लाल होते आणि तिला गुलाबाची फुलं खूप आवडायची, म्हणून सगळे तिला राजकुमारी रोज म्हणत.
रोज संध्याकाळी राजकुमारी रोज आपल्या बाल्कनीत जायची आणि टाळ्या वाजवायची. तेव्हा कुठून तरी एक सोनेरी पक्षी येऊन तिच्या खांद्यावर बसायचा. लगेचच राजकुमारीचे केस लख्ख लाल प्रकाशात चमकायला लागायचे. जेव्हा पक्षी आपल्या मंजूळ आवाजात गायचा तेव्हा राजकुमारी रोज सुद्धा त्याला साथ द्यायची. आणि अगदी तेव्हाच राज्यातली सगळी प्रजा गोड स्वप्न बघत झोपी जायचे, अगदी पहाटेपर्यंत. अशीच काही वर्ष निघून गेली. रोज संध्याकाळी राजकुमारी रोज तिच्या छोट्याशा सोनेरी पक्षासोबत छानशी अंगाई गीत गायची, जेणेकरून सगळ्या लोकांना गोड गोड स्वप्न पडून सकाळपर्यंत छान झोप यावी. आणि एक दिवस एक भयानक गोष्ट घडली. एका दुष्ट म्हाताऱ्या चटकिणीला राजकुमारी रोज बद्दल कळले व तिने तिला शाप द्यायचे ठरविले. आब्राकाडाब्रा सिमसालाबेम होऊ दे रोजचा कलारडेम. चेटकिणीने असं म्हटल्याबरोबर राजकुमारी रोजचे केस डांबरासारखे काळे झाले. त्या संध्याकाळी सुद्धा राजकुमारी रोजने आपल्या बाल्कनीत जाऊन टाळ्या वाजवल्या. पण जेव्हा सोनेरी पक्षी आला तेव्हा तिचे केस लाल ऐवजी काळे चमकायला लागले. आणि जसा सोनेरी पक्षी मंजूळ आवाजात चाल द्यायला लागला तसेच राजकुमारी रोज आपली अंगाई गीत गाऊ लागली. ते ऐकून सगळे लोक झोपी गेले. पण नेहमीप्रमाणे त्यांना गोड स्वप्न न पडता अतिशय वाईट व भयानक स्वप्न पडली. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजकन्येला हे कळले तेव्हा तिला दुःख झाले व तिने पक्षाला विचारले, सोनेरी पक्षा, मला सांग बघू, मी माझ्या लोकांची स्वप्न पूर्ववत गोड कशी करू जेणेकरून ती पहाटेपर्यंत सुखद झोप घेतील? केस गुलाब जलात. उत्तरादखल पक्षाने चिवचिवाट केला. राजकुमारीला या सल्ल्याबद्दल आश्चर्य वाटले. तथापि तिने तो सल्ला तंतोतंत पाळला. तिने एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या. त्यानंतर तिने आपले केस त्या गुलाब जलात बुडविले. आणि मग काय आश्चर्य! जसे तिने आपले केस त्या गुलाब जलात बुडवले ते क्षणार्धात पुन्हा लाल झाले आणि मग पुन्हा आकाश प्रकाशित झाले. राजकन्येने अंगाई गीत म्हटले आणि सगळे लोक शांतपणे गोड स्वप्न बघत सकाळपर्यंत झोपी गेले. पण इकडे ती दुष्ट चेटकीण तिचा शाप फोल गेल्याने फार फार रागावली आणि तिने पुन्हा शाप देण्याचा निर्णय घेतला. आब्राकाडाब्रा सिमसालाबेम होऊ दे रोजचा कलारडेम. आणि परत राजकन्येचे केस डांबरासारखे काळे पडले. पण यावेळेस त्या दुष्ट चेटकिणीने राज्यातील एकूण एक गुलाब तिच्या जादुई उडणाऱ्या झाडूवर बसून सहजतेने काढून टाकले. आता बघूया तू माझा शाप कसा तोडतेस ते. आणि तिने तिरस्काराने आपले नाक मुरडले. आणि इथे परत एकदा दुखी राजकन्येने पक्षाला विचारले, सोनेरी पक्षा, मला सांग बघू, मी माझ्या लोकांची स्वप्न पूर्ववत कशी गोड करू जेणेकरून ती पहाटेपर्यंत झोप घेतील? केस गुलाब जलात. उत्तरादखल पक्षाने चिवचिवाट केला. पण मी आता गुलाब कुठे शोधू? केस गुलाब जलात. त्या पक्षाने असे म्हणताच तो उडून गेला. राजकन्येला काय करावं ते सुचेनाच. या सगळ्या प्रकाराने तिला इतका मनस्ताप झाला की तिचे डोळे भरून आले आणि एक अश्रूचा थेंब खाली जमिनीवर पडला. अगदी त्याच वेळी एक तरुण आणि सुस्वरूप राजकुमार जो राजकन्येच्या बाल्कनी खाली थांबला होता त्याने एक छोटासा बॉक्स घेतला व त्यातून एक लाल केस बाहेर काढला. तो पुढे वाकला व त्याने तो केस राजकन्येच्या अश्रूवर रोवला. मग काय, चमत्कारच झाला. अचानक त्या लाल केसाचे रूपांतर एका सुंदर गुलाबाच्या कळीत झाले. राजकुमाराने तो गुलाब उचलला आणि राजकन्येपर्यंत घेऊन गेला. गुलाब बघता क्षणीच तिने आपले डोळे पुसले व त्याच्या पाकळ्या काढून भांड्यातील पाण्यात टाकल्या. त्यानंतर जसे तिने आपले केस त्यात बुडवले तसा तो शाप नष्ट झाला व सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर राजाने राजकुमाराला प्रश्न विचारला, तरुण मुला, तुला तो लाल केस कुठे बरं सापडला? जेव्हा राजकन्या आणि मी दोघेही लहान होतो, मी राजकन्येचा एक केस निष्ठेपोटी माझ्याजवळ सांभाळून ठेवला होता. राजकन्येनेही माझा एक केस तोडून त्यांच्याकडे सांभाळून ठेवला होता. हे सत्य बोलतायत बाबा. राजकन्येने राजकुमाराच्या बोलण्याला पुष्टी दिली आणि एक छोटी पेटी काढली. तिने ती उघडून त्यातल्या राजकुमाराचा एक केस सर्वांसमक्ष दाखवला. हे बघून सगळ्यांना फारच आनंद झाला.
त्याच दिवशी राजकुमार व राजकुमारीने एकमेकांशी लग्न केले. आणि जेव्हा दुष्ट चटकिणीला हे कळले की तिचा शाप परत तोडला गेलाय, तेव्हा ती रागाने थरथर कापायला लागली आणि रागात ती फुगत फुगत अशी फुटली की तिचे हजारो तुकडे अस्ताव्यस्त पसरले, सगळीकडे पसरले. कालांतराने राज्यात पुन्हा एकदा प्रत्येक बागेत गुलाबाची फुले उमलली. प्रत्येक जागी गुलाबच गुलाब होते आणि ते राज्य लाल कलरच्या गुलाबाने बहरून गेले. जसे राजकुमारीचे लाल केस होते अगदी तसे. आणि प्रत्येक रात्री राजकुमार आणि राजकुमारी तिथेच त्या बाल्कनीत यायचे आणि रोज त्या सोनेरी पक्षाला भेटायचे आणि गाणं गायचे. आणि त्यानंतर सगळे लोक गोड स्वप्न बघत पहाटेपर्यंत झोपी जाऊ लागले. समाप्त. जादूचा घोडा. ही गोष्ट आहे पर्शियातली. तिथल्या राजमहालात कलाकार, कारागीर व अनोळखी लोक आपापली कला राजासमोर सादर करत. जर राजाला ती कला आवडली तर तो त्यांना मोठं बक्षीस द्यायचा. एकदा एक प्रवासी राजासमोर आला व त्याने राजासमोर एक कृत्रिम घोडा ठेवला. महाराजांचा विजय असो. महाराजांनी यासारखी चमत्कारिक गोष्ट पूर्वी कधीच पाहिली नसेल. असा खेळण्यातला घोडा कोणीही कलाकार बनवू शकतो. महाराज, हा खेळण्यातला घोडा नाहीये बरं. याच्या पाठीवर बसून मी हवेत उडू शकतो, दूरवरच्या कुठल्याही ठिकाणी अगदी आरामात आणि अगदी कमीत कमी वेळात पोहोचू शकतो. मग प्रवाशाने घोड्याचं कौशल्य दाखवलं. ते बघून राजा थक्क झाला व आनंदित होऊन घोडा विकत घेण्याबद्दल विचारू लागला. महाराज, इतका अमूल्य घोडा मी आपणाला नाण्यांसाठी विकू शकत नाही. मग सांग तुला काय हवंय, कारण मला हा घोडा हवाच आहे. प्रवाशाने थोडा विचार केला व मग राजाला घोडा मोफत देण्याचं कबूल केलं व त्या बदल्यात राजकन्येचा हात मागितला. राजा याला कबुली देणार तेवढ्यात राजाचा मुलगा राजकुमार डेरियस महालात आला व या निर्णयाचा निषेध करत म्हणाला, माफ करा बाबा, पण तुम्ही माझ्या बहिणीचा हात या अनोळखी माणसाच्या हातात देणार फक्त या खेळण्यातल्या घोड्यासाठी. राजाने खजील होत आपला निर्णय बदलला व आपल्या मुलाला घोड्याचं परीक्षण करण्यास सांगितलं. राजकुमार डेरियस घोड्याजवळ आला. त्याने खोगीरावर उडी मारली व एक कळ ओढली आणि क्षणार्धात घोड्यानं उंच आकाशात झेप घेतली. राजाला आनंद झाला, पण दुसऱ्या क्षणी त्याच्या लक्षात आलं की आपल्या मुलाच्या जीवाला धोका आहे. त्याने शिपायांना प्रवाशाला तुरुंगात डांबण्याचा आदेश दिला. उंच उंच आकाशात राजकुमार डेरियस वायुवेगानं प्रवास करत होता. त्याने पुन्हा कळ ओढून घोड्याला खाली देण्याचा प्रयत्न केला, पण काहीच घडलं नाही. घोड्याचे अजून थोडे निरीक्षण केल्यावर त्याला आणखी एक कळ सापडली व ती ओढल्यावर त्याला जाणवलं की घोडा हळूहळू खाली जातोय. घोडा खाली येताच राजकुमार डेरियसला एका महालाचं छत दिसलं व ते इतर घरांपेक्षा उंच असल्यामुळे त्याने आपला घोडा महालाच्या छतावर उतरवला व तो पायऱ्या उतरून खाली येऊ लागला. इकडे राजकन्या छतावरून येणाऱ्या आवाजानं झोपेतून जागी झाली होती. तिने आपल्या सुरक्षा रक्षकांना घुसखोराला पकडून आणण्याची आज्ञा केली. लवकरच सुरक्षा रक्षक राजकुमाराला तिच्यासमोर घेऊन आले व त्याने तिच्यापुढे गुडघे टेकले. तुमची झोप मोड केल्याबद्दल मला माफ करा राजकुमारी. मी एका राजाचा मुलगा आहे, म्हणजेच राजकुमार आहे. ती स्त्री होती बंगालच्या राजाची मुलगी राजकुमारी नादिया. राजकुमारीला त्याच्या साहसी सफरीबद्दल ऐकून गंमत वाटली. पुढच्या काही दिवसातच दोघं एकमेकांना चांगलेच ओळखू लागले आणि लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडले. एके दिवशी राजकुमार राजकन्येला म्हणाला, अगं माझ्या प्रिय राजकन्ये, मी आपल्या भविष्याचा विचार करतो आणि म्हणूनच मला माझ्या राज्यात परत जाऊन माझ्या वडिलांना भेटून आपल्या लग्नाची परवानगी घ्यावी लागेल आणि जादुई घोड्याने मला हानी पोचवली नाही हे देखील सांगायचंय. येशील माझ्यासोबत? तिने होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते त्या जादुई विचित्र घोड्याजवळ गेले. एक कळ ओढताच अवघ्या 30 मिनिटातच ते पर्शियाच्या राजधानीत जाऊन पोचले सुद्धा. राजकुमार राजकन्येला आधी राजवाड्याजवळील जंगलातल्या एका झोपडीपाशी घेऊन गेला.
तू इथेच थांब तोवर मी प्रवाशाला तुरुंगातून सोडून आणतो, नाहीतर त्याला शिक्षा होईल. बाबा मला धडधाकट बघून खुश होतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी त्यांना तुझ्याबद्दल सांगेन. तुझ्या स्वागतासाठी ते एका मोठ्या समारंभाचं आयोजन करतील. मग जेवण झाल्यावर मी त्यांना सांगेन की मला तुझ्याशी लग्न करायचंय. त्यानं तिला जादुई घोडा कसा वापरायचा ते शिकवलं, म्हणजे एखादं संकट ओढावलं तर तिला त्याच्यावर बसून पळ काढता येईल. पण दुर्दैव म्हणजे त्यांचं हे बोलणं झुडपात लपलेला एक चोर शिताफीनं ऐकत होता. ऐकणारच ती झोपडी त्या चोराचीच तर होती. हा, काय नशीब आहे माझं. एकट्या सुंदर राजकन्येसोबत जादूचा घोडा. मी तिला काश्मीरच्या सुलतानाकडे घेऊन जाईन. मला मोठा मोबदला मिळेल आणि जादुई घोडा कायमचा माझा होईल. राजकुमार जंगलात दिसेनासा होईपर्यंत चोरानं वाट पाहिली. मग त्याने राजकुमारीला दमदाटीनं त्या जादुई घोड्यावर बसवलं. मग तो स्वतःही घोड्यावर स्वार झाला व राजकुमाराने सांगितल्याप्रमाणे त्यानं कळ ओढली. मग काय, घोड्याने आकाशात उंच भरारी घेतली. इकडे जंगलातून चालणाऱ्या राजकुमारानं आकाशातून त्याच्या राजकुमारीची किंकाळी ऐकली व तो चकितच झाला. तो हताशपणे फक्त पाहत राहिला. राजाला आपल्या मुलाला बघून आनंद झाला. त्याने प्रवाशाची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली व आपल्या मुलाला परत जावं लागेल हे सुद्धा त्याला कळलं. राजकुमारानं निर्धार केला की राजकन्या सापडल्याशिवाय तो परत फिरणार नाही. इकडे काश्मीरचा सुलतान मात्र राजकन्येला पाहून फारच खुश झाला व त्याने चोराला मोठं बक्षीसही दिलं व मग तो राजकन्येला महाल दाखवू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने नोकराला सांगितलं की राजकन्येला सांगा तिला आजच्या आज लग्नासाठी तयार व्हावं लागेल. राजकुमारीला यातून बाहेर पडायची युक्ती सापडली. ती अतिशय वेड्यासारखी व हेकेखोर लाडवलेल्या राजकन्येसारखी वागू लागली. तिच्या अशा वागण्याबद्दल सुलतानाला कळवण्यात आलं. त्याने राजकन्येला बरं करणाऱ्या वैद्याला घसघशीत बक्षीस देण्याची घोषणा केली. त्या दरम्यान राजकुमार डेरियन अनेक प्रांतातून प्रवास करत होता. कुठल्या मार्गानं जावं हेच त्याला कळत नव्हतं. आता तर त्याच्याकडे जादुई घोडाही नव्हता व म्हणून निराश होऊन तो एका खडकावर बसला. तेवढ्यात तिथे काही शेतकरी आले व त्यांनी त्याला काश्मीरच्या सुलतानासोबत आज लग्न होणार असलेल्या राजकन्येच्या वेडसर वागणुकीबद्दल सांगितलं. राजपुत्राच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. कदाचित हीच वेडी राजकन्या माझी होणारी बायको असेल असा विचार करून तो तिचा शोध घ्यायला निघाला. काश्मीरच्या राजधानीत पोहोचताच त्याने अगोदर एका वैद्याचा वेश धारण केला व तो काश्मीरच्या सुलतानाला म्हणाला की मी निश्चितच राजकन्येला बरं करू शकेन, मात्र त्यासाठी तिच्याशी एकांतात मला बोलू द्यावं. सुलतानानं मंजुरी दिली. राजकन्येच्या महालात शिरताच राजकुमार डेरियसने तिचा हात आपल्या हातात घेतला व तो तिच्या कानात पुटपुटला, घाबरू नकोस, मी तुझा प्रिय राजकुमार डेरियस आहे. ही तर फक्त वेशभूषा आहे. मग अजून थोड्या वेळ हलक्या आवाजात राजकन्येशी बोलून त्याने तिला आपली योजना समजावून सांगितली व मग तो सुलतानासमोर येऊन उभा राहिला. काश्मीरच्या सुलतानांचा विजय असो. तिला वाचवण्याचा आता फक्त एकच मार्ग आहे महाराज. मला वाटतं की राजकुमारींनी नक्कीच जादुई किंवा मंतरलेल्या वस्तूला हात लावलाय. ती वस्तू सापडेपर्यंत मी त्यांना बरं करू शकत नाही. सुलतानाला अचानक जादुई घोड्याची आठवण झाली. त्याने तो घोडा आणायला सांगितलं व तो वैद्याला दाखवला. घोडा बघताच वैद्यबुवा म्हणाले, हीच आहे ती जादुई मंतरलेली वस्तू ज्यामुळे राजकुमारी विचित्र वागत होत्या. या घोड्याला महालासमोरच्या मैदानात घेऊन या आणि राजकुमारींनाही तिथे आणा. त्या नक्की बऱ्या होतील. दुसऱ्या दिवशी पहाटे जादुई घोड्याला मैदानात आणण्यात आलं. तिथे युवराज डेरियस वैद्याच्या वेशात हजर होताच व त्याने घोड्याच्या भोवती प्रकाश व्हावा म्हणून मशाली पेटवण्याचा हुकूम दिला. राजकन्येला बाहेर घोड्याजवळ आणण्यात आलं. मग वैद्यबुवांनी तिला घोड्यावर बसवलं व मशालींमध्ये जादुई भुकटी टाकली, ज्याने लगेच घोड्याभोवती काळ्या धुराचे ढग तयार झाले. सर्वांना राजकन्या व घोडा दिसेनासा झाला. राजकुमार घोड्यावर बसला. त्याने कळ ओढली व त्या क्षणी जादुई घोड्यानं आकाशात उंच झेप घेतली. सुलतान साहेब, नवरीचं मन जिंकावं लागतं, त्याच विकत घेता येत नाही. त्याच दिवशी पर्शियाचा राजकुमार त्याच्या प्रिय राजकन्येसोबत पर्शियातल्या दरबारात पोचला. त्यांना बघून महाराजांना फार आनंद झाला व त्यांनी लग्नाच्या समारंभाचे आयोजन करण्याची आज्ञा दिली. त्यानंतर राजकुमार व राजकुमारी आनंदाने राहू लागले. आणि हो, तो कुशल प्रवासी सुद्धा. गोष्ट संपली. जादूची अंगठी. एका श्रीमंत वडिलाने आपल्या मुलाला 300 सोन्याची नाणी देऊन आपल्या नव्या कौशल्यासाठी व्यापाराच्या शोधात जगाचा प्रवास करण्यासाठी पाठवले. रॉबिन हे त्या मुलाचे नाव होते.
त्याने पैसे घेतले आणि आपल्या वडिलांना निरोप दिला. तो जास्त लांब गेला नव्हता. इतक्यात त्याने एका कुत्र्यासाठी भांडणाऱ्या काही गुराख्यांना पाहिले. त्यातील काही लोक त्या कुत्र्याला मारू इच्छित होते. कृपया कुत्र्याला मारू नका, मी तुम्हाला यासाठी 100 सोन्याची नाणी देईन. त्याने त्या लोकांना विनंती केली आणि व्यवहार झाला आणि मूर्ख तरुणाने कुत्र्याला घेतले आणि आपल्या मार्गाने चालू लागला. याला जास्त वेळ झाला नव्हता की तो काही लोकांना भेटला जे एका मांजरासाठी भांडत होते. त्यातील काही लोक मांजराला मारू इच्छित होते तर काही लोक नाही. अरे कृपया याला मारू नका, मी तुम्हाला याच्यासाठी 100 सोन्याची नाणी देईन. मग काय, त्यांनी पटकन मांजर दिलं आणि पैसे घेतले. तो एखाद्या गावात पोहोचेपर्यंत चालत राहिला जिथे काही लोक एका सापासाठी भांडत होते ज्याला आत्ताच पकडले होते. त्यातील काही लोक त्या सापाला मारू इच्छित होते तर काही नाही. कृपया या सापाला मारू नका, मी तुम्हाला 100 सोन्याची नाणी देईन. अर्थातच लोक सहमत होते आणि खूप खुश पण होते. एक साप, एक कुत्रा आणि एक मांजर यांचा मालक बनून रॉबिन घरी परत आला. तू मूर्ख आहेस, बदमाश आहेस. जेव्हा त्यांनी ऐकले की कसे त्यांच्या मुलाने त्याला दिलेले सगळे पैसे बर्बाद केले तेव्हा त्याच्या वडिलांनी म्हटले, जा आणि आपल्या तबेल्यात जाऊन राहा आणि पश्चाताप कर. तू पुन्हा कधी माझ्या घरात प्रवेश करायचा नाही. यामुळे तो तरुण तबेल्यात राहू लागला. त्याचे सोबती कुत्रा, मांजर आणि साप हे होते. या प्राण्यांनी त्याला लळा लावला आणि मग एक दिवस बोलताना सापाने आपल्या मालकाला सांगितले, मी राजा बेसिलिस्कचा मुलगा आहे. एक दिवस जेव्हा मी हवा घ्यायला मैदानामध्ये बाहेर आलो होतो तेव्हा काही लोकांनी मला पकडलं. ते मला मारू इच्छित होते आणि तेवढ्यात तुम्ही मला वाचवण्यासाठी योग्य वेळेवर आलात. आपल्या मुलाला जिवंत पाहून माझ्या वडिलांना आनंद होईल. ते कुठे राहतात? जर शक्य असेल तर मला त्यांना भेटलं पाहिजे. चांगली गोष्ट बोललात. काय तुम्ही माउंट ओलिम्पिस पाहिलं आहे? त्या डोंगराच्या पायथ्याशी एक पवित्र झरा आहे. जर तुम्ही माझ्यासोबत त्या झऱ्यामध्ये डुबकी घ्याल तर आपण दोघे माझ्या वडिलांच्या देशात पोहोचू आणि ते तुम्हाला पुरस्कारही देतील. आणि हो, जर त्यांनी तुम्हाला विचारले की तुम्हाला काय हवं आहे तर तुम्ही उत्तर द्या की तुमच्या उजव्या हातातील अंगठी आणि जादूचं भांडं आणि चमचा जे तुमच्याकडे आहे. तुमच्याजवळ हे असल्यास तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासणार नाही. ती जादूची अंगठी आहे. तुम्ही तिच्याशी बोलूही शकता आणि तुम्हाला लगेच एक सुंदर राजवाडा मिळेल. आणि भांड व चमचा हे तुम्हाला प्रत्येक प्रकारचे चविष्ट जेवण देईल जे तुम्हाला खूपच आवडेल. सापाच्या सल्ल्यानुसार आपल्या 3 संकटग्रस्त मित्रांबरोबर आलेल्या युवकाने झऱ्यात उडी मारण्याची तयारी केली. त्याने आपल्या कुत्रा आणि मांजर यांना मागे राहून प्रवेशद्वारावर राखण करण्याचा आदेश दिला. युवक आणि साप सुरक्षित आपल्या नियोजित जागेवर पोहोचले आणि त्यांच्या आगमनाची सूचना राजा बेसिलिस्कला देण्यात आली. तेव्हा राजाने जाऊन आपल्या मुलाला आलिंगन दिले आणि त्या अनोळखी युवकाला नमस्कार करत त्याचे आपल्या राज्यात स्वागत केले. नागांच्या दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे युवक. तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवलात आणि यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. आता माझी विनंती आहे, कृपया तुमची कोणतीही इच्छा मागा आणि मी ते तुम्हाला एका क्षणात देईन. धन्यवाद राजा बेसिलिस्क, पण मला या बदल्यात काहीही नकोय. तसं तर बुद्धिमान व्यक्तीचं कर्तव्य आहे की जर त्याने कोणाला संकटात पाहिले तर त्याची मदत करणे. तुम्ही फक्त दयाळूच नाही तर सज्जनही आहात. माझी ही इच्छा आहे की तुम्ही काही दिवस इथे राहावं. तो युवक काही दिवस तेथे राहिला. त्या दरम्यान त्याने राजाच्या मुलाला वाचवल्याबद्दल आपल्या महानतेचे परतफेड म्हणून राजाच्या उजव्या हातातील अंगठी, जादूचे भांडे आणि चमचा मिळवले. तो झऱ्याच्या पाण्यातून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की त्याचे मित्र कुत्रा व मांजर त्याची वाट पाहत होते. नंतर ते एकत्र नदीच्या किनाऱ्यावर गेले जिथे मंत्रित अंगठी, भांडे व चमचा यांच्या शक्तीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापाराचा मुलगा अंगठीशी काही बोलला आणि लगेच एक सुंदर राजवाडा आणि सोनेरी केसांची एक राजकुमारी प्रकट झाली. त्याने लवकरच त्या राजकुमारीशी लग्न केले. त्या सर्वांनी एकत्र आपले नवे राज्य स्थापन केले जिथे लोक जादूचे भांडे आणि चमचा यांच्यामुळे कधीच उपाशी राहत नव्हते. पुन्हा काही वेळाने त्याने आपल्या जादूच्या अंगठीचा वापर केला आणि राज्यातील इतर गरीब लोकांची मदत केली आणि ते खूप आनंदाने राहू लागले. फक्त 300 सोन्याच्या नाण्यांनी त्याने जे आपल्या मित्रांचे जीवन वाचवण्यासाठी खर्च केले होते त्याच्या मोबदल्यात त्याला सुख आणि धन मिळाले.
तर मुलांनो, गोष्टीचे तात्पर्य हे आहे की चांगले काम नेहमी चांगलेच फळ देते. समाप्त. मंतरलेली राजकुमारी. एकेकाळी एक शेतकरी राहायचा, ज्याला 2 मुलं होती, ऑस्टिन आणि कार्टर. कार्टर, कुठे आहेस तू? इकडे ये, जरा काम आहे. मला त्रास देऊ नकोस म्हाताऱ्या, मी डुलकी काढतोय. ऑस्टिन, कुंपणाचं काम संपव, मी गावात जाऊन येतो. हो बाबा. गावात जाताना तो विचार करत होता. दरिद्री होण्यापूर्वी मी काहीतरी केलं पाहिजे. बसून विचार करूया. तो झाडाखाली जाऊन बसला. तिथेच 2 माणसं सुद्धा बसलेली होती. त्याच्या कानावर त्यांचं संभाषण आलं. राजाच्या मुलीला 2 ड्रॅगन आणि एका म्हातारीने एका महालात कैद ठेवलंय. ज्याला कुणाला तिला तिथनं सोडवायचं असेल त्याला कठीण अशा 3 कसोट्यातून जावं लागेल. लोक म्हणतात त्या कसोट्या फारच कठीण आहेत. जो कोणी या कसोट्या पूर्ण करत नाही त्याला ड्रॅगन खाऊन टाकतात म्हणे. आणि कोणी जर त्या 3 कसोट्या पूर्ण केल्या तर मग तो राजकन्येशी लग्न करू शकेल आणि महालाचा व खजिन्याचा मालक बनेल. मग शेतकऱ्याने विचार केला. हो, कार्टर हे काम करेल. तो 3ही कसोट्या पूर्ण करेल, राजकन्येशी लग्न करेल आणि मग तो राजाही बनेल. काही दिवसानंतर कार्टर त्याच्या एकुलत्या एक घोड्यावर बसून मंतरलेल्या महालाकडे जायला निघाला. त्याने वडिलांनी दिलेली तलवार उगाच हवेत फिरवली. तो एक दुष्ट मनाचा मुलगा होता. जेव्हा तो मुंग्याच्या वारुळात जवळून गेला, त्याने ते नष्ट केले. त्यानंतर तो जवळच्या तलावातनं पाणी प्यायला. तिथे त्याने बदकाची पिल्लं पाहिली आणि त्यांनाही त्रास दिला. त्यानंतर त्याने एक मधमाशाचे पोळे बघितले आणि त्याच्या तलवारीने त्याने ते नष्ट केले. शेवटी अशा प्रकारे तो महालाजवळ पोहोचला. कोण आहे रे? दरवाजा उघडा ताबडतोब. खूप दमलोय. तुमची एवढी हिंमत? मला इथे थांबायला लावू नका, नाहीतर मी दरवाजा तोडेन. शेवटी एका म्हाताऱ्या बाईने तिच्या गोड आवाजात दरवाजा उघडला. कोण दार ठोठवतंय? मी 1 तास झाला इथे उभा आहे. तू बहिरी आहेस का? नाही, मी बहिरी नाही. मला राजकन्येला वाचवून राजा बनायचंय. अरे जरा थांब, तुला अगोदर 3 कसोट्यातनं जायचंय. कसोट्या? कसल्या? मी कसल्याही कसोटीला घाबरत नाही. आता मी या सूर्यफुलाच्या बिया हवेत फेकणार आहे. त्या वाऱ्याने इकडे तिकडे उडतील. मग तुला त्या उचलून या पिशवीत जमा करायच्या आहेत आणि हे सगळं 1 तासात करायचं आहे. तुला मी मूर्ख वाटतो का? ही कसली कसोटी आहे? मी 1 तासात परत येते. म्हाताऱ्याबाईने बिया हवेत फेकल्या आणि तिने दरवाजा बंद केला. हे अशक्य आहे. मी नाही उचलणार या बिया. जेव्हा ती म्हातारीबाई परत आली, तिने त्याला दुसरी कसोटी सांगितली. तिने 12 सोन्याच्या अंगठ्या एका खोल तलावात टाकल्या. तुला त्या 1 तासात बाहेर काढायचे आहेत. मी वेडा नाहीये. पाणी खूप खोल आहे आणि थंडही. तू कसोट्या पूर्ण करत नाहीयेस बाळा. ठीक आहे, तुला 3री कसोटी देते. चल सोबत. मला कंटाळा येतोय. जेव्हा ते महालात पोहोचले, ते सरळ अंधार खोलीत गेले. आता हे 3 पुतळे पांढऱ्या कापडाने झाकलेले आहेत. तुझ्याकडे 1 तास आहे मला सांगायला की यातली राजकुमारी कुठली. जर तू बरोबर सांगितलंस तर तिची सुटका होईल आणि चुकलास तर मी उजवा पुतळा निवडतो. उजव्या पुतळ्या, उघड कर स्वतःला. अरे बापरे, ड्रॅगन! नाही 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 नाही. काही दिवसांनी शेतकरी ऑस्टिनशी बोलत होता. कार्टर कुठे असेल? मला त्याची काळजी वाटते. बाबा, मला जाऊ द्या त्या महालात. नाही बाळा,
मला माझा एकुलता एक मुलगा गमवायचा नाही. विश्वास ठेवा बाबा, मी परत येईन. पण माझ्याकडे घोडा नाहीये आणि तलवारही नाहीये तुला द्यायला. ऑस्टिनने फक्त पावाचा एक तुकडा घेतला व चालतच मंतरलेल्या महलाकडे निघाला. थोड्या वेळाने त्याने झाडाखाली आराम करायचे ठरविले. तिथे त्याने पाहिले की खूप साऱ्या मुंग्या एक वारूळ बनवायचा प्रयत्न करतायत. अरे बिचाऱ्या मुंग्या, कोणी तोडलं तुमचं वारूळ? मी करतो मदत ते परत बनवायला. काम संपल्यावर तो पाणी प्यायला तळ्याजवळ गेला. तिथे त्याने बदकाची पिल्लं बघितली. ओ बिचारी पिल्ल, तुम्हाला भूक लागली असेल ना? हा घ्या पावाचा तुकडा. बदकाच्या पिल्लांनी तो पाव संपवला. नंतर त्याला जमिनीवर पडलेले मधमाशांचे पोळे दिसले. त्याने ते उचलून झाडाच्या फांदीवर ठेवले आणि परत महालाकडे आपला प्रवास सुरू केला. आणि पोहोचल्यानंतर त्याने दरवाजा ठोठावला. काय हवंय बाळा तुला? नमस्कार, मला राजकन्येला वाचवायचं आहे. प्रयत्न करू शकतोस. म्हाताऱ्या बाईने सूर्यफुलाच्या बिया जमिनीवर फेकल्या आणि ती निघून गेली. काम थोडं कठीण आहे, पण मी प्रयत्न करेन. बरोबर 45 मिनिटानंतर ऑस्टिन प्रयत्न करणं सोडणारच होता की त्याच्या मदतीला मुंग्या धावून आल्या. त्या त्याच्या आभारी होत्या, कारण त्याने त्यांचं वारूळ बांधायला खूप मदत केली होती. वा, मुंग्या माझ्या मदतीला आल्या. धन्यवाद मित्रांनो, ही पिशवी आता बियांनी पूर्ण भरली आहे. मग ती म्हातारी बाई परत आली. छान, तू चांगलं काम केलंस. पिशवी बियांनी भरून टाकलीस. तुला दुसऱ्या कसोटीत न जायचे. हे बघ, तुला 12 अंगठ्या गोळा करायच्या आहेत. असं म्हणून म्हाताऱ्या बाईने अंगठ्या पाण्यात फेकल्या. ऑस्टिनने पाण्यात उडी घेतली, पण ते फारच खोल होतं आणि त्याला त्या अंगठ्या काढता आल्या नाहीत. मग त्याने बघितलं की पाण्यात काहीतरी हलतंय. ती बदकाची पिल्लं होती, जी त्याला मदत करायला आलेली, कारण त्याने स्वतःचा पावाचा तुकडा त्यांना दिला होता. ओ धन्यवाद माझ्या मित्रांनो, आता माझ्याकडे सगळ्या 12 अंगठ्या जमा झाल्या. मग तो म्हाताऱ्या बाईकडे गेला. सगळ्या 12 अंगठ्या. याआधी कधी असं झालं नाही. हरकत नाही, चल सोबत. म्हाताऱ्या बाईने ऑस्टिनला तिसऱ्या कसोटीबद्दल सांगितले. पुतळे पाहून त्याला ओळखता येईना की यातली खरी राजकुमारी कुठली. हे सगळे सारखेच दिसतायत. विचार कर ऑस्टिन, विचार कर. यातली खरी राजकुमारी कोणती असेल? अचानकच शेकडो मधमाशा खिडकीतून आत आल्या आणि मधल्या पुतळ्याभोवती फिरायला लागल्या. मधला पुतळा मी निवडतो. ओ, मधल्या पुतळ्या उघड कर स्वतःला. पांढरं कापड जमिनीवर पडलं आणि तिथे राजकुमारी दिसू लागली. धन्यवाद ऑस्टिन, कसोट्या पार करून मला वाचवल्याबद्दल. आता राजकुमारी सुरक्षित होती. मग त्याने बघितलं की ड्रॅगन महाल सोडून जात आहेत. आता तू या महालाचा मालक आहेस. मी जाते. आता ऑस्टिनने राजकुमारीला लग्नासाठी विचारलं आणि तिने आनंदाने होकार दिला. लग्नानंतर ते आनंदाने राहू लागले. मधमाशांचं पोळं बांधू लागले आणि बदकाची गोंडस पिल्ली पाळू लागले. समाप्त. जादूची बाटली. अबू नावाचा एक मासेमार होता. तो समुद्री किनारी राहायचा आणि आता त्याला आठवतही नसेल की तो कधीपासून मासेमारी करायचा. तो जेव्हा तरुण होता तेव्हा तो रात्रभर समुद्रातच मासेमारी करायचा आणि सकाळी तो ताज्या माशांचा ढेर घेऊन परत जाऊन तो स्थानिक बाजारात विकत असे. आता अबू जवळजवळ 80 वर्षाचा होत आलेला. आता तो नावेने फारसा प्रवास करू शकत नव्हता. त्याऐवजी तो किनाऱ्यावरूनच जाळं फेकायचा आणि तेही दिवसात एका वेळेस फक्त 4 वेळाच. तो त्यातले काही मासे स्वतःसाठी ठेवून बाकी बाजारात थोड्या पैशात विकत असे. एके दिवशी तो सकाळीच समुद्रावर मासेमारीसाठी गेला. त्याने त्याचं जाळं पाण्यावर फेकलं. थोड्या वेळाने त्याला असं जाणवलं की काहीतरी जड आपल्या जाळ्यात फसलंय. मग त्याने ते जाळं ओढलं आणि बघतो तर काय, त्यात एक मेलेलं गाढव आलेलं होतं. अरे देवा, तो ओरडला. एवढी मेहनत, तेही एका मेलेल्या गाढवासाठी. काय करू मी आता? काय खाऊ मी? त्याने सोलोमनला प्रार्थना केली, जो एक प्राचीन राजा आणि ईश्वराचा प्रेषित होता, की त्याला मदत करा. त्याने परत जाळं फेकलं
थोड्या वेळाने त्याला जाणवलं की जाळ्यात काहीतरी फसलंय आणि यावेळेस जाळं अगोदरपेक्षाही जड होतं. खूप मेहनतीने अबूने ते जाळं ओढलं. बघतो तर ते एक रेतीने भरलेलं रांजण होतं. अरे देवा, तो परत ओरडला. एवढी मेहनत तेही एका रेतीच्या रांजणासाठी. काय करू मी आता, काय खाऊ मी? त्याने परत सोलोमनची प्रार्थना केली की त्याला बळ आणि चांगलं नशीब दे. अबूने आता तिसऱ्यांदा जाळं पाण्यात फेकलं आणि यावेळेस मागच्या दोन्ही वेळेपेक्षा अजून काहीतरी जड त्याच्या गळाला लागलं. ते काहीतरी रेंगाळणारा आवाज करत होते, जसं भांडी एकमेकांवर आदळतात तसं. आला का अंदाज काय असेल ते? जुने पात्र, भांडी आणि ताटांचा संपूर्ण गठ्ठा, आणि तेही सर्व गंजलेले, म्हणजेच शून्य उपयोगाचे. अबूने आकाशाकडे बघून कळकळीची विनंती केली. सोलोमन माझ्या देवा, मी दिवसातून 4 वेळा माझं जाळं पाण्यात फेकतो आणि आतापर्यंत 3 वेळा फेकून झालेलं आहे. आज जर मी एकही मासा न पकडता घरी गेलो तर भुकेने मी मरणार हे नक्की. कृपया आपल्या या विश्वासू भक्ताचे रक्षण करा. आणि अशा प्रार्थनेसह अबूने जाळं शेवटच्या वेळेस फेकलं. यावेळेस सगळ्यात जड अशी वस्तू अबूच्या गळाला लागलेली दिसली. ते जाळं बाहेर काढण्यासाठी अबूला पाण्यात खोलवर उतरावे लागले. त्याने बघितलं ती एक पितळी बाटली होती. यावेळेस मात्र अबू खुश होता. भलेही त्याने मासा पकडलेला नव्हता, पण ही पितळीची बाटली चांगलीच जड होती आणि कुणीही तिला 10 सुवर्ण नाण्यात विकत घेतली असती, ज्यातून अबू आपल्यासाठी संपूर्ण महिन्याभराचं अन्न आणू शकत होता. पण ही बाटली शिशाने सीलबंद का होती? त्याने जवळून बघितल्यावर त्याला दिसलं की ते सील दुसऱ्या कोणाचं नसून सोलोमनचं होतं. आता तर तो आणखीनच उत्सुक झाला की काय असावं बरं त्या बाटलीच्या आत. त्याने ते सील आपल्या चाकूने उघडलं आणि जसं त्याने ते उघडलं, एक मोठा इफ्रीत त्या बाटलीतून बाहेर आला. एका मोठ्या गर्जनेसह तो 100 फूट उंच बाहेर आला. अबू इतका घाबरला की त्याची किंकाळी बाहेर पडली. इफ्रीतने अबूला बघितले आणि आपला आकार कमी केला, तरीही तो 10 फूट तरी होताच. मासे मारा, तू मला मुक्त केलंस का? तो गडगडाटी आवाज झाला. मी हो श्रीयुत इफ्रीत, माझं नाव अबू आहे. अबू, छान नाव आहे. इफ्रीतने एका छद्मी हास्यात म्हटले. मी त्या बाटलीत फार वेळेपासून अडकलो होतो बघ. मी तुझा फार फार आभारी आहे अबू. आता मला सांग, तू कसं मरण पसंत करशील? मरण? पण श्रीयुत इफ्रीत, मी तुम्हाला मुक्त केलं आणि तुम्ही मला मारायची भाषा का करताय? मला त्या बाटलीत सोलोमनने कैद केलं होतं मासेमार अबू. पण सोलोमन तर जवळजवळ 2000 वर्ष आधी इथे राज्य करीत होते. हो, खात्रीशीर बघितलं तर बरोबर 1800 वर्षांआधी मी त्याच्या विरुद्ध बंड केलं होतं. सोलोमनने मला पराभूत करून या बाटलीत बंद केलं. त्यानंतर त्याने ती बाटली समुद्रात फेकली. तेव्हापासून मला माझ्या चुकीबद्दल खेद वाटतो. मग माझा जीव का घेताय? पहिल्या 1000 वर्षात मला अशी इच्छा होती की कोणीतरी मला मुक्त करेल, तर मी वचन घेतलं की त्या व्यक्तीला आयुष्यभर पुरेल एवढी संपत्ती देऊ, पण कोणीही आलं नाही. मग रागात मी वचन घेतलं की आता मला जो कोणी सोडवेल त्याचा मी जीव घेईन. मग आता सांग, कसं मरायचंय तुला मासेमार अबू? अबूने सोलोमनला प्रार्थना केली की या संकटातून तो सही सलामत सुटू शकेल. मग त्याने इफ्रीतला विचारलं, तुम्ही दावा करताय की सोलोमनने तुम्हाला त्या बाटलीत कैद केलं, पण मला विश्वास नाही बसत यावर. काय? इफ्रीत किंचाळला आणि त्याचा आवाज हजारो विजा पडल्यासारखा भासत होता. तुमचे हात एखाद्या झाडाच्या खोडासारखे जाड आहेत. असा कुठलाही मार्ग नाही की तुम्ही त्या छोट्याशा बाटलीत मावू शकाल. मला माझ्या मरणाची फिकीर नाही, पण ते मरण एका खोट्या व्यक्तीच्या हाताने मला नको आहे. हे बघ छोट्याशा मासेमारा, मी असेनही दुष्ट, पण मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही खोटं बोललेलो नाही. मग सिद्ध करा. अबू म्हणाला. इफ्रीतने मग हात हवेत फिरवला आणि तो धुरात रूपांतरित झाला.
मग थोडं थोडं करून तो धूर बाटलीत जाऊ लागला. मग आतून तो ओरडला, बघितलंस मी या बाटलीत संपूर्णपणे सामावलो. अबूने पटकन शिशाचे सील उचलले आणि ती बाटली सीलबंद केली आणि इफ्रित परत आत कैद झाला. इफ्रितने पूर्ण प्रयत्न केला बाहेर येण्यासाठी, पण तो सील तोडू शकला नाही. मग इफ्रित गडगडाटी ओरडला. त्यानंतर त्याने स्वतःला शांत केले आणि चतुराईने म्हणाला, तू मला फसवलंस. बरं ठीक आहे, मी तर म्हणेन खूपच छान अबू. आता मला या बाटलीच्या बाहेर यायचं आहे आणि मी वचन घेतो की मी त्या माणसाला त्याचं तारुण्य परत देईन जो मला आता मुक्त करेल. छान संधी आहे ना? आता कर बरं मला मुक्त. अबू, तुझं बक्षीस तुझी वाट बघतय. अबूने ते शांतपणे ऐकून घेतले आणि मग एक कुत्सित हास्य करून म्हणाला, तुला काय वाटतं मी मूर्ख आहे? मी माझं आयुष्य पूर्ण सुखा समाधानाने जगलोय. आता मला काहीही नकोय आणखी. मी म्हातारा असेन पण तुला परत मुक्त करण्या एवढा मूर्ख मात्र नक्कीच नाही. बाय बाय. नाही, थांब, मी तुला दुसरं काहीतरी देतो. अबूने ती बाटली दूर समुद्रात फेकून दिली आणि आपला जीव वाचवल्याबद्दल सोलोमनचे आभार मानले. जादूचा सोनेरी खेकडा. एकदा जॅक नावाचा एक मासेमार इझाबेल नावाच्या त्याच्या बायकोसोबत समुद्राजवळ असलेल्या एका घाणेरड्या झोपडीत राहायचा. तो रोज मासे पकडायला जायचा. एके दिवशी तो मोकळ्या आकाशाकडे बघत मासे पकडायला बसलेला असताना त्याचा गळ खूप खोल गेला. त्याने तो वर खेचला व पाहतो तर काय, एक मोठा सोनेरी खेकडा त्याच्या गळाला लागलाय. तो सोनेरी खेकडा मासेमाऱ्याला म्हणाला, मासेमार मित्रा, ऐक माझं, मला जगू दे. मी विनंती करतो. मी कोणी साधा सुद्धा खेकडा नसून एक जादुई खेकडा आहे. मला परत पाण्यात सोड, मला पोहू दे. खरं तर तू सोनेरी आहेसच, पण तू जादुई आहेस यावर मी कसा विश्वास ठेवू? मित्रा, जर मी एक बोलणारा जादुई खेकडा नाहीये तर तू आता कोणाशी बोलतोय? दगडाशी? खरं आहे तुझं म्हणणं. कदाचित मला वेळ लागलंय. काही असो, तुला जाऊ देण्याला माझी काहीच हरकत नाहीये. जा जा बोलणाऱ्या खेकड्या. असं म्हणून त्याने खेकड्याला स्वच्छ पाण्यात सोडलं व खेकडा दृष्टीआड होऊन तळात जाऊन बसला. मासेमार उठला व आपल्या घाणेरड्या झोपडीतल्या बायकोकडे गेला. जॅक, आज काही आणलंयस का पकडून? नाही ग, मला एक सोनेरी खेकडा सापडला, पण तो मला म्हणाला की तो एक जादुई खेकडा आहे, म्हणून मी त्याला सोडून दिलं. सोडण्याआधी तू त्याच्याकडून काही मागितलं नाहीस? नाही. एका बोलणाऱ्या खेकड्याकडून मला काय मिळणार आहे? निदान एक घर तरी मागायचंस. ही झोपडी घाणेरडी आहे, इथे घाण वासही येतो. झोपडीचं छत सुद्धा मोडकळीस आलंय. परत जा आणि त्याला सांग की आम्हाला एक छानसं टुमदार घर हवंय. म्हणजे तो खेकडा काय तुला दिव्यातून बाहेर येऊन इच्छापूर्ती करणारा संबंध वाटला? मला हे माहीतच नव्हतं. खरं तर मलाही माहित नाही, पण आपल्या समोर जर सोनेरी बोलणारा खेकडा आला तर नक्कीच तो जादूचा असणार व त्याच्याकडून काहीतरी मागायलाच हवं, नाही का आपल्याला? जॅकला खरं तर खेकड्याकडून काहीही मागायची इच्छा नव्हती, पण त्याला इझाबेलशी वादही घालायचा नव्हता. म्हणून तो पुन्हा समुद्राजवळ गेला व लाटांना उद्देशून गाऊ लागला, खेकड्या, अरे खेकड्या, ये समुद्रातून बाहेर. मित्रा, करू नकोस विनंतीचा अफेर. माझ्या गोड बायको इझाबेलची झटपट, इच्छा कर पूर्ण, नाहीतर करेल ती कटकट. सोनेरी खेकडा पाण्याच्या वर येऊन म्हणाला, मित्रा, काय पाहिजे तुला? माझी बायको म्हणते की तिला त्या घाणेरड्या झोपडीत राहायचं नाहीये, तिला नवीन घर हवंय. आणि तुला वाटलं की एक बोलणारा खेकडा तुला नवं घर घेऊन देईल? हो, म्हणजे बहुतेक नक्की माहीत नाही मला. बघ, म्हणजे तुला जमलं तर. बरं ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण झालीये, खरी जा. जॅक घरी गेला व पाहतो तर काय, त्याची बायको एका टुमदार घराच्या दारात उभी राहून त्याला म्हणाली, ये आत ये, बघ किती छान घर आहे नाही?
हो ग, हे घर छान आहे. आपण इथे समाधानाने राहू शकतो. बघू पुढे बघू. अशा पद्धतीनं 1-2 आठवडे अतिशय मजेत गेले व मग इजाबेल म्हणाली, ऐक ना जॅक, हे घर टुमदार असलं तरी लहान आहे. तो सोनेरी खेकडा आपल्याला मोठं घर देऊ शकला असता. मला तर आता एका मोठ्या दगडी महालात राहायचं आहे. परत जा त्या सोनेरी खेकड्यापाशी आणि त्याला आपल्याला एक दगडी महाल द्यायला सांग. जॅकला खरं तर खेकड्याकडे पुन्हा काहीतरी मागायला जाणं योग्य वाटत नव्हतं, पण तरीही तो गेला. समुद्राजवळ उभा राहून तो गरजला, खेकड्या रे खेकड्या, ये समुद्रातून बाहेर. मित्रा करू नकोस विनंतीचा अव्हेर. माझ्या बायको इजाबेलची झटपट, इच्छा कर पूर्ण नाहीतर करेल ती कटकट. कसं काय मासेमार मित्रा, आता काय हवंय तुला? खरं तर माझ्या बायकोला आता एका दगडी महालात राहायचंय. जॅक दुःखी होऊन म्हणाला, घरी जा, तुला समोर एक दगडी महालच दिसेल. मग जॅक घरी परतला. घरी जाऊन पाहतो तर काय, समोर एक उंच दगडी महाल उभा होता. त्याची बायको दगडी पायऱ्यांपाशी उभी होती. त्याचा हात पकडत ती जॅकला म्हणाली, ये ये आत ये, बघ आहे की नाही सुंदर. हो, आपल्यासाठी हे घर पुरेसं आहे. आपण आता या सुंदर महालात आयुष्यभर समाधानाने राहू शकू. बघू पुढे ठरवू. दुसऱ्या दिवशी सकाळी इजाबेल उठली व जॅकला ढोपराने मारत ती म्हणाली, जॅक, आता हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे जातंय. जा परत त्या सोनेरी खेकड्याकडे आणि त्याला सांग की मला सम्राज्ञी व्हायचंय. अगं इजाबेल, मी सोनेरी खेकड्याला असं कसं सांगू? राज्यात फक्त एकच सम्राट असू शकतो, नाही का? काय म्हणालास? जर तू मला महाल देऊ शकतो तर तू मला सम्राज्ञी सुद्धा बनवू शकतो. आत्ताच्या आत्ता निघ. अखेर त्याला जावंच लागलं. चालता चालता घाबरलेल्या जॅकच्या मनात विचार आला, याचा शेवट काही चांगला होईल असं वाटत नाही. सोनेरी खेकड्याला नक्कीच राग येईल. तरीही तो चालतच राहिला व पुन्हा समुद्रापाशी जाऊन गरजला, खेकड्या रे खेकड्या, ये समुद्रातून बाहेर. मित्रा करू नकोस विनंतीचा अव्हेर. माझ्या लोभी बायको इजाबेलची झटपट, इच्छा पूर्ण कर नाहीतर पुन्हा करेल ती कटकट. अरे मित्रा, आता आणखीन काय हवंय तिला? सोनेरी खेकड्या, माझ्या बायकोला सम्राट व्हायचंय. तू घरी जा, ती सम्राट बनलेली असेल. मग जॅक घरी गेला व पाहतो तर काय, संपूर्ण महाल संगमरवरी दगडांनी सुशोभित केलेला होता. आत गेल्यावर त्याने पाहिलं की त्याची बायको सोन्याच्या सिंहासनावर बसली होती. तिच्या डोक्यावर सोनेरी मुकुट होता. झोपायची वेळ झाली तरीही इजाबेल समाधानी काही दिसत नव्हती. तिचा लोभी स्वभाव तिला झोपू देत नव्हता. आता पुढे आपण काय बनायचं हाच विचार तिच्या मनात सतत चालला होता. मग सूर्योदयाची वेळ झाली. ते पाहताच ती आपल्या नवऱ्याला ढोपराने मारत म्हणाली, जॅक, आता मला चंद्र व सूर्य यांच्यावर सुद्धा हुकूमत गाजवायची आहे. तिने जॅककडे अशा काही नजरेने पाहिलं की तो दचकूनच गेला. जा पटकन त्या खेकड्याकडे, मला देव बनायचंय. जॅक तिच्या समोर गुडघ्यांवर बसला व विनंती करू लागला, इजाबेल, तुझा लोभ वाढतच चाललाय. मी विनवणी करतो, जी आहेत त्यात सुख आणि समाधान मानायला शिक. इजाबेलला राग आला. तिने आपल्या नवऱ्याला लाथ मारली व किंचाळत म्हणाली, मला हे सहनच होत नाहीये. आत्ताच्या आत्ता तिथे जा. त्याच्या रागीट बायकोपासून त्याने पळ काढला. बाहेर इतकं जोरदार वादळ उठलं होतं की तो त्याच्या पायांवर धड उभा सुद्धा राहू शकत नव्हता. आकाश काळभोर दिसत होतं. ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट सुरूच होता. तो पुन्हा ओरडू लागला, खेकड्या रे खेकड्या, ये समुद्रातून बाहेर. मित्रा करू नकोस विनंतीचा अव्हेर. माझ्या लोभी बायको इजाबेलची झटपट, इच्छा कर पूर्ण नाहीतर करेल ती पुन्हा कटकट. बोल, आता काय पाहिजे तिला? कसं सांगू, आता तिला देव व्हायचंय. तू पुन्हा घरी जा, ती आता देव बनली आहे. मग जॅक घराकडे परतला व पाहतो तर काय,
तिथे कोणीच नव्हतं. जणू तिथे कोणी राहतच नव्हतं. त्याला त्याची बायको सुद्धा कुठेही दिसेना. तो घाईघाईने खेकड्याकडे परतला व म्हणाला, माझी बायको कुठे? अरे मित्रा, देव तर सगळीकडे आहे. चराचरात देव आहे. सगळं जग तर देवापासूनच बनलंय. तुला तुझी बायको आता दिसणार नाही, कारण देव कोणालाच दिसत नाही, पण तो असतो बरं का. हे ऐकताच मासेमार हमसाहमशी रडू लागला व दयेची याचना करू लागला. मासेमाराने खेकड्याचा जीव वाचवला होता, म्हणून सोनेरी खेकड्याला मासेमाराची दया आली व तो म्हणाला, आता मी फक्त एकदाच तुझी इच्छा पूर्ण करू शकेन. नीट विचार करून माग बरं. मला माझ्या बायकोला आमच्या झोपडीच्या दारात आनंदाने उभं राहिलेलं बघायचंय. थेट घरी जा भावा, तुझी इच्छा पूर्ण झाली. हे म्हणताच सोनेरी खेकडा अदृश्य झाला व मासेमार त्याच्या घराकडे परतला. पाहतो तर काय, त्याची बायको त्यांच्या जुन्या झोपडीच्या दारात उभी राहून त्याच्याकडे पाहून गोड हसत होती. त्या दिवसापासून ती समाधानाने व प्रेमळपणे आपल्या नवऱ्यासोबत राहू लागली. दोघेही अतिशय आनंदाने एकमेकांसोबत राहू लागले. गोष्ट संपली.